नमस्कार, आदाब। MKZ न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं हयात खान। आइए डालते हैं खबर पर एक नजर। मुंबई के चांदीवली विधानसभा के दमदार आमदार दिलीप मामा लांडे जी ने वो काम कर दिखाया जिसका स्थानीय लोग सालों से इंतजार कर रहे थे। सालों से रुके हुए पुनर्वसन के काम को अपने पहले ही कार्यकाल में दिलीप मामा ने शुरू करके स्थानीय लोगों में अपने प्रति विश्वास को और भी ज्यादा मजबूत कर दिया। इसी संदर्भ में दिनांक 3 सितंबर के रोज बैल बाजार के संदेश नगर और क्रांति नगर के लोगों को महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी के हाथों HDIL की बिल्डिंग की चाबी दी गई। आइए जानते हैं कि इस अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी ने क्या कहा। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे मी दिलीप मामाला सांगितलं बाहेर तिथं ST ची मीटिंग आहे, पण दिलीप मामा काय ऐकायला तयार नाही। मंत्री पाठवले केसरकर, ते म्हणाले तुम्ही आल्याशिवाय काय कार्यक्रम संपणार नाही, आता कार्यक्रम रद्द होईल। आता मी आपल्या एवढ्या लोकांच्या विश्वासाला कसं काय तडा जाऊ देऊ शकतो, आणि त्यामुळे आज दिलीप मामा पहिले पण आपण घरं दिली तिकडे 3600, आता किती आहेत? आज 400 घर। आपको बता दें कि अपने द्वारा की गई बहुत सी सभाओं में मामा ने डंके की चोट पर कहा है कि उन्होंने इस विधानसभा क्षेत्र में ऐसे बहुत से काम कर दिखाए हैं जो पिछले कई सालों से नहीं हुए थे, और बहुत से बचे हुए कामों को आने वाले दिनों में पूरा कर दिखाने का भरोसा भी दिया। लगातार ऐसे काम करके दिलीप मामा मतदाताओं में अपनी पकड़ और भी मजबूत करते जा रहे हैं, जिसका निश्चित ही आने वाले विधानसभा चुनाव में उनको बहुत फायदा होगा। आइए जानते हैं कि इस अवसर पर दिलीप मामा लांडे जी ने क्या कहा। तर गेल्या अनेक वर्षांपासून या घरांच्या संदर्भातली मागणी होती। मुख्यमंत्री आले होते, आज चावी वाटप करण्यात आलेले, काय भावना काय सांगाल? तर हा गोरगरिबांचा प्रश्न होता, आणि या मिठी पात्रातील क्रांतीनगर असेल, संदेशनगर, जरीमोरी महामंड आहे, त्या पात्रातील लोकांच्या पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरावरून पाणी जात होतं। त्यांच्या मुलाबाळांच्या जीवाचा प्रश्न होता, जीवितहानी होण्याची शक्यता होती, आणि म्हणून 2008 पासून हा जो प्रलंबित प्रश्न होता तो मी गेले 4 वर्ष सरकारसमोर ठेवत होतो। पूर्वीचे मुख्यमंत्र्यांना ते दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं, परंतु ज्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं की हे माझं शेवटचं भाषण असेल, जर तुम्ही लोकांना न्याय देणार नसेल, गोरगरिबांची घरं हक्काची देणार नसतील, तर मी माझ्या मुलाला जाळून टाकेल आणि क्रांती करेल, तो लोकांना दिलेला शब्द पूर्ण करेल। आणि म्हणून या भावना ज्यावेळेला एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना पाहिलं, त्यांनी मला खांद्यावरती हात ठेवून सांगितलं की दिलीप, तुझा प्रश्न सोडवायची जिम्मेदारी माझी आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी 85 कोटी रुपये त्या इमारत दुरुस्तीसाठी दिले, आणि गोरगरिबांच्या लोकांना घरं देण्याचं काम सुरळीत झालं। आत्तापर्यंत 3,500 लोकांना घरं दिलेले आहेत, आज 400 लोकांना आपण घरं दिलेले आहेत, आणि यानंतर 638 लोकांच्या घराचे एका बिल्डिंगचं रिपेअरिंगचं काम सुरू आहे। अशा पद्धतीने 4000 लोकांना घरं द्यायचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहे। हे 4000 लोकांचं घरं झाल्यानंतर माझ्या विभागातील 10,049 घरं ही जी लोकांना देणे आहे, ही 10,049 घरं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या गोरगरिबांच्या हक्काची घरं देण्याचं काम मी पूर्ण करणार आहे। या 2 गोष्टी आहेत, एक तर रुंदीकरणाचा पण प्रश्न होता, मिठीच्या पण रुंदीकरणाचा प्रश्न होता। या घरांच्या शिफ्टिंगमुळे तो किती मार्गी लागणार आहे, किती दिलासा मिळणार आहे? दरवेळी पाण्याची समस्या असते तिथे भरण्याची। मिठी नदीमध्ये जो अडथळा होता, तर हे सर्व घरं मिळाल्यानंतर मिठीचं सौंदर्यीकरण असेल, रुंदीकरण असेल, हे सर्व काम पूर्ण होणार आहे। MKZ न्यूज़ के लिए फिरोजुद्दीन शेख की ये खास रिपोर्ट।